लोकशाही प्रणालीमध्ये वृत्तपत्रांना प्रसार माध्यमांना खूप महत्त्व आहे। आजही डिजिटल युगात वावरताना अनेकांची सकाळ ही वृत्तपत्राने होते। मात्र तुम्हाला माहिती आहे का की आपल्या मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र कधी, केव्हा आणि कुठे सुरू झालं? थांबा, सांगते ऐका। तर 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। याचं कारण म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 ला दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला। बाळशास्त्री जांभेकरांचं योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे। 1832 ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं। हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा जोड भाषांमध्ये प्रकाशित होत असे। मराठी लोकांना देशात चाललेल्या घडामोडी समजाव्यात आणि इंग्रजांना वृत्तपत्रातील आशय कळावा यासाठी हे दुहेरी स्वरूप ठेवलं गेलं। दर्पण मध्ये 2 स्तंभ असत, एक मराठीत आणि दुसरा इंग्रजीत। दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजातील अनेक गंभीर विषयांवर लिखाण केलं। जातीयवाद, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह आणि स्त्रियांवरील अन्याय यासारख्या विषयांवर त्यांनी जनजागृती केली। त्यामुळेच त्यांना आद्य समाज सुधारकही म्हटलं जातं। दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 ला प्रसिद्ध झाला। हे वृत्तपत्र 8.5 वर्ष चाललं आणि त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला होता। ही माहिती कशी वाटली जरूर कळवा।